नमस्कार मैत्रिणींना, धनश्री यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज मी पारुशी दोडके म्हणजे घोसाळे याची भाजी बनवत आहे. तर मी 1.5 पावशेर घोसाळे घेतलेले आहेत, तर ते मी कट करत आहे. तर बघू शकता तुम्ही मध्यमभागी कट केलेले आहेत, जरा छोटे छोटे तुकडे. तर 1.5 पावशेर दोडके असल्यामुळं मी कट करून घेतली पूर्ण. तर आता मी मुगाची डाळ घेतली आणि पूर्ण दोडके कट केलेले घेतले. मोठा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. तर चला मग मी आता गॅसवर कढई ठेवलेली. कढई थोडी गरम झालेली आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घालून घेऊ. तर आता त्यामध्ये मी 1 पळी तेल टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर तेल थोडं गरम होत आहे. तर आता त्यामध्ये आपण छोटा 1 चमचा मोहरी घालून घेऊ. तर मोहरी तडतडत आहे. मोहरी तडतडली की आता त्यामध्ये छोटा चमचा जिरे घालू. त्यामध्ये पाऊण चमचा हळद घालू आणि आता कट केलेले पूर्ण दोडके म्हणजे घोसाळे टाकून घेऊ त्यामध्ये. आता त्याला पूर्णपैकी परतून घेऊ, छानपैकी हलवून. तर बघू शकता हळद ते पूर्ण सगळीकडे लागलेलं आहे त्याला. तर आता पूर्ण हलवून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ घालते मी. तर आता ते पूर्ण मीठ भाजीला लागणं असं घालून घेऊ. आता पूर्ण परतलं आहे. 2-3 मिनिट तसंच ठेवू त्याला. आता पुन्हा परत हलवून घेऊ एकदा. आता त्यावरती एकदा हलवून ताट झाकून ठेवायचं. आता त्याच्यावर 2-3 मिनिट ताट झाकून ठेवायचं. पुन्हा परत ते ताट काढून हलवून घ्यायचं त्याला. मिठामुळे पाणी सुटलेलं आहे आणि तसंही पारुशा दोडक्याला जास्त पाणी लागत नाही, तो लवकर शिजतो. तर आता त्यामध्ये पुन्हा परत ताट झाकून ठेवू 2-3 मिनिट. त्याला सारखं यामुळे हलवायचं, कारण दोडका करपला ना तर चव छान लागत नाही त्याची. तर आता त्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊ मुगाची. पूर्ण हलवून घेऊ डाळीला. आता त्यामध्ये शेंगदाण्याचा मोठा कूट टाकून घेऊ, तो पण हलवून घेऊ. तर शेंगदाणे टाकून पूर्णपणे परतून घेतलेली आहे भाजी. तर त्यावरती आपण ताट ठेवू 2-3 मिनिट. आता 2-3 मिनिट झालेलं आहे. तर पुन्हा भाजीमध्ये आता चटणी टाकायची आहे. तर मी इथं पाऊण चमचा चटणी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त. आता त्याला पूर्णपणे हलवून घ्यायची आहे. तर चटणी पूर्ण भाजीला मिक्स होत आहे. तर भाजी बघू शकता आपण किती छान दिसत आहे. आता त्यावर ताट ठेवू 2-3 मिनिट. आता परत ताट काढून भाजी एकदा हलवून घेऊ. बघू शकता आता आपली भाजी मस्तपैकी छान झालेली आहे. तर आता त्याला आपण बघू एकदा शिजली का नाही ते. तर आपली भाजी शिजलेली आहे, आता मस्त मऊ झालेलं आहे. तर आता गॅस बंद करून घेत आहे मी. भाजी म्हणजे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.